हॅलो स्टुडंट्स, तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का की मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजे काय? हे सार म्हणजे काय? सारचा स्टडी कसा करावा लागतो? प्रत्येक ड्रगचे स्ट्रक्चर, हे सार आपण आठवण कसे ठेवायचे हे, आणि मेडिसिनल केमिस्ट्री रिलेटेड कुठलेही तुम्हाला जर प्रश्न पडले असणार तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. इथे आपण बघूया मेडिसिनल केमिस्ट्री ही अगदी आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. तर चला तर स्टार्ट करूया. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये म्हणजेच आपलं फार्मसीमध्ये. इथे आपण बघूया मेडिसिनल केमिस्ट्री ही आपल्या मातृभाषेमध्ये. सो लेट स्टार्ट. स्टुडंट्स, वी नो की हा आपला एक 4th सेमेस्टरचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये एक मेडिसिनल केमिस्ट्री 1 हा एक सब्जेक्ट आहे. पहिल्यांदाच फार्मसीमध्ये मेडिसिनल केमिस्ट्री हे इथे इन्क्लूड झालेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा स्टुडंटला हा प्रश्न पडतो की मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजे काय आहे. आणि बरेचदा असं होतं की सिनियरकडून ऐकलेलं असतं की मेडिसिनल केमिस्ट्री ही खूप अवघड आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक ड्रगचा स्टडी करावा लागतो, त्याचा सार आपल्याला आठवण ठेवावा लागतो. तर घाबरायची काहीही एक गरज नाही आहे. बघा मित्रांनो, कुठलीही एखादी गोष्ट आपण सुरुवातीला जेव्हा करायला जातो तेव्हा ती अवघड असते आणि हळूहळू ती रुटीनमध्ये जर आणली तर ती अगदीही सोपी होऊन जाते. तर असंच आपण मेडिसिनल केमिस्ट्री ही अगदी सोप्या आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये बघूया. सो हा एक आपला मेडिसिनल केमिस्ट्रीचा सिलेबस आहे. याच्यामध्ये टोटल आपल्याला 5 युनिट आहे. तर आपण हळूहळू बघूया. प्रत्येक युनिटची नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल होईल. कुठल्याही टॉपिकवरती जर तुम्हाला क्युरी असेल तर ते इथं सॉल्व्ह होईल. ओके, सो युनिट फर्स्टमधला हा आपला फर्स्ट टॉपिक आहे, दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. तर त्याच्या सर्वप्रथम आपण बघूया मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजे काय आहे. सो लेट स्टार्ट. सो this is the definition of medicinal chemistry. That is, the medicinal chemistry, it is a branch of chemistry that is intersection of organic chemistry, pharmacology and various other biological specialties. तर मेडिसिनल केमिस्ट्री काय आहे की ही एक अशी ब्रांच आहे जी कनेक्ट होते वेगवेगळ्या ब्रांचमध्ये. म्हणजे हे बघा, मेडिसिनल केमिस्ट्री ही आणखीन वेगवेगळ्या ब्रांचला कनेक्ट आहे. कुठल्या ब्रांचला कनेक्ट आहे? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फार्माकोलॉजी अँड अदर बायोलॉजिकल स्पेशालिटीज. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही आपण अगोदर स्टडी केलेली आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय असतं. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण अशा सबस्टन्सचा स्टडी करतो ज्या सबस्टन्समध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर, नायट्रोजन असे कंपाऊंड कनेक्ट असतात. अशा कंपाऊंडचा आपण स्टडी करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर फार्माकोलॉजी म्हणजे काय? तर स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठलाही ड्रग जेव्हा आपण इनहेल करतो तर त्या ड्रगचा एक पर्टिक्युलर इफेक्ट हा ह्युमन बॉडीवरती असतो. फॉर एक्झाम्पल, हा आपला ड्रग आहे. हा आपली कुठलीही एखादी नॉर्मल टॅबलेट घेतो, त्या टॅबलेटचा इफेक्ट हा आपल्या ह्युमन बॉडीवरती होतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखादी अँटीबायोटिक ड्रग्ज घेतली, फॉर एक्झाम्पल आपण पॅरासिटामॉल घेतली, तर पॅरासिटामॉलचा हे इफेक्ट हा आपल्या बॉडीवरती कशा प्रकारे होतो याचा स्टडी होतो फार्माकोलॉजीमध्ये. आणि अदर बायोलॉजिकल स्पेशालिटीजमध्ये काय की जे फॅक्टर रिलेटेड टू द बॉडी, जे फॅक्टर्स आहे बॉडीच्या रिलेटेड आहे त्याचा स्टडी करतो. ते सगळे आपण ह्या टर्म्समध्ये आपण स्टडी करतो. सो मेडिसिनल केमिस्ट्री बेसिकली काय आहे की ही एक टर्म आहे जी कनेक्ट होते वेगवेगळ्या सब्जेक्टला, वेगवेगळ्या जे फॅक्टर्स आहे रिलेटेड टू ड्रग्स अँड बॉडी याला कनेक्ट करतो. ती काय? तर ते मेडिसिनल केमिस्ट्री. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आले असेल की त्याच्यानंतर इट इज अ डिसिप्लिन दॅट इन्क्लूड्स द डिझाईन, डेव्हलपमेंट अँड सिंथेसिस ऑफ फार्माकोलॉजिकल ड्रग्स. कुठलाही आपण ड्रग घेतला तर त्या ड्रगचा आपण सगळ्यात आधी स्टडी काय करतो की तो ड्रग सिंथेसाइज्ड कसा होतो, त्याची प्रोसिजर काय आहे सिंथेसिस व्हायची. म्हणजे कुठल्या तरी रॉ मटेरियलपासून ते तयार झालेलं असणार. रॉ मटेरियल, त्याच्यावरती कुठलीही तरी प्रोसेस झाली असेल. वेगवेगळी प्रोसेस आपण बघतो. प्रोसेस झाल्यानंतर एक पर्टिक्युलर ड्रग आपल्याला सिंथेसाइज झालेला मिळतो. त्याच्यानंतर ह्या ड्रग्सची ॲक्टिव्हिटी काय आहे, ॲक्शन काय आहे, त्याची ॲक्टिव्हिटी काय आहे, हा आपण स्टडी करतो. याची ॲक्टिव्हिटी बॉडीमध्ये काय आहे,
आणि त्याचे वेगवेगळे फंक्शन काय आहे, त्याच्या फार्माकोलॉजिकल स्टडी, फार्माकोडायनॅमिक, फार्माकोकायनेटिक अशा वेगवेगळ्या स्टडी आपण करत असतो. तर हे सगळं स्टडी ही आपल्याला आपल्या मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये होते. जे ड्रग्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याही ड्रगचा स्टडी आपण इथे करतो. आणि जे इट मीन्स जे ड्रग्स ऑलरेडी अवेलेबल आहेत त्याही ड्रग्सचा आपण स्टडी करतो. आणि जे न्यूली सिंथेसाइज्ड होणार आहे त्याही ड्रग्सचा आपण स्टडी करतो. ओके, सो मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय, इट इन्व्हॉल्व्स स्टडी ऑफ एक्झिस्टिंग ड्रग्स अँड देअर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, मेटाबॉलिझम, mode of action at the molecular level and the structure activity relationship are also covered under this branch. Main शब्द इथे आला, that is structural activity relationship. बऱ्याचदा तुम्ही हा वर्ड यूज केला असणार, दॅट इज सार. सार म्हणजे काय, हा बराच प्रश्न पडतो. तर एकदम सिंपल शब्दामध्ये बघूया की सार म्हणजे काय, कारण इथून पुढे आपल्याला ह्या शब्दाचं खूप जास्त काम पडणार आहे. म्हणजे कुठला, स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. प्रत्येक ड्रगचा आपल्याला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये सार बघायचा असतो. तर सार म्हणजे काय, तर याच्या शब्दामध्येच आपल्याला कळून येते की स्ट्रक्चर, ॲक्टिव्हिटी आणि रिलेशनशिप. म्हणजे इथं कुठेतरी आपल्याला लक्षात येते की हा संबंध आहे स्ट्रक्चरचा आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीचा. तर तो कसा आहे बघूया. फॉर एक्झाम्पल एक ड्रग कन्सिडर करू आपण. एक सिम्पल ड्रग आहे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल आपण नेहमी यूज करतो. कुठलंही काय, कुणाला तर काहीतरी ताप वगैरे आला, फिवर आला, थोडंसं बॉडी टेम्परेचर एक्सिड झालं तर आपण काय करतो, एक साधा सिम्पल ड्रग तो पॅरासिटामॉल देतो. ठीक आहे, पॅरासिटामॉल. आता सिंपल गोष्ट आहे की फार्मसीमध्ये आपण ॲडमिशन घेतली तर आपल्याला प्रत्येकजण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या अराउंड असलेला आपल्याला ड्रग्स विचारतात, म्हणजे विचारतातच. तुम्हालाही विचारले असणार. तसंच कुठला कोणालाही आपण ताप आला की त्याला डायरेक्ट म्हणून टाकतो, कुठलाही विचार नाही करतो की ताप आला पॅरासिटामॉल घेऊन घे. आपल्याला माहिती आहे काय करतं पॅरासिटामॉल, तर बॉडी टेम्परेचर रिड्यूस करतं. ठीक आहे, आता दिसताना हा पॅरासिटामॉल कसा दिसतो, ही अशी एक गोल अशी 500 mg 650 mgची अशी एक पॅरासिटामॉल व्हाईट कलरची आपल्याला दिसते. ही एक आपण मग काय म्हणतो, एक ले मॅन्साच्या शब्दामध्ये बोलायला गेलं होतं. ठीक आहे, आपल्याला एक पॅरासिटामॉल PCM ही अशी आपल्याला दिसते. बट वी आर अ फार्मासिस्ट म्हटल्यावर आपल्याला फक्त एक पॅरासिटामॉल आहे आणि ती अशी व्हाईट कलरची गोल गोल दिसते म्हटल्यानं होणार आहे का, नाही. आपल्याला त्याचं स्ट्रक्चरही तेवढं महत्त्वाचं असते, त्याची ॲक्टिव्हिटीही महत्त्वाची असते आणि त्याचा बॉडीवर होणारा इफेक्टही तेवढाच महत्त्वाचा असतो. सो बघूया एक हे पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चर. दिस इज आवर स्ट्रक्चर ऑफ पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉलचं स्ट्रक्चरमध्ये काय असतं, ही एक अशी फिनॉल रिंग आहे. दिस इज आवर फिनॉल. दिस फिनॉल इज कनेक्टेड टू अमाइन. दिस इज आवर अमाइन अँड थर्ड वन इज अ इथॉक्सी ग्रुप. हा कुठला ग्रुप आहे, इथॉक्सी ग्रुप. हे आपल्याला बेसिक फंक्शनल ग्रुप माहितीच आहे. सो पॅरासिटामॉलमध्ये काय आहे, याच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, फिनॉल आहे, अमाइन ग्रुप आहे आणि इथॉक्सी ग्रुप आहे. ठीक आहे, तर काय होतं, सार म्हणजे काय, पहिला शब्द स्ट्रक्चर, सेकंड वन इज अ ॲक्टिव्हिटी अँड थर्ड वन इज अ रिलेशनशिप. हा याचा स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चरचं फर्दर ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे इफेक्ट काय होणार आहे, तर ॲक्टिव्हिटी कुठली आहे, पॅरासिटामॉल ॲक्ट ॲज अ अँटीपायरेटिक ड्रग. अँटीबायोटिक ड्रग काय करतो, इट रिड्यूस बॉडी टेम्परेचर. आता एक थिअरी तुम्हाला माहिती असणार, लॉक अँड की थिअरी. लॉक अँड की थिअरी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर लॉक आहे. समजा आपण बाहेर निघालो, आपल्या घराला आपण लॉक लावतो. तर लॉकला जेव्हा आपण ओपन करतो किंवा बंदही करतो तेव्हा काय करतं, आपल्याला एक पर्टिक्युलर चावी लागते. त्या पर्टिक्युलर चावीनेच ती लॉक उघडते. कुठलीही चावी घेतली तर त्याने उघडत नाही. फॉर एक्झाम्पल बाईक चालवताना ते त्याच बाईकची चावी लागते आपल्याला, दुसऱ्या बाईकची चावी लागत नाही. तसंच ह्या ड्रग्सचं असतं. काय होतं, फॉर एक्झाम्पल दिस इज अवर ड्रग मॉलिक्यूल. हा ड्रग मॉलिक्यूल काय होतं, जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतो हा एक पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो. फॉर एक्झाम्पल दिस इज अ रिसेप्टर. आणि हा काय होतं,
हा एक फॉर एक्झाम्पल हे एक लॉक आहे आणि हे एक की आहे. काय होतं, हे पर्टिक्युलर की जेव्हा ह्या पर्टिक्युलर लॉकला जाऊन अटॅच होते तेव्हा कुठे ती पर्टिक्युलर ॲक्शन शो करते, ती पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी हे आपल्याला देते. काय होतं, हे फॉर एक्झाम्पल दिस इज अवर रिसेप्टार, दिस रिसेप्टार इन बाइंड्स टू दिस ड्रग मॉलिक्यूल, इट गिव्स ॲक्शन लाईक दिस. म्हणजे हे असं एक प्रकारचं एक कंपाऊंड, एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट म्हणजे काय, तर आपलं बॉडी टेम्परेचर हे रिड्यूस होतं. काय रिड्यूस होतं, तर बॉडी टेम्परेचर रिड्यूस होतं. अशी एक लांब लचक अशी ॲक्टिव्हिटी आहे पॅरासिटामॉल ड्रगची ॲज अ फार्मासिस्ट म्हणून स्टडी केलं तर. ओके, सो इथे आपण दिस इज ऑल द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ पॅरासिटामॉल. तर आता काय होतं, सारमध्ये आपल्याला बघायचं काय आहे की हा आता फिनॉल ग्रुप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या कीचं हे असं स्ट्रक्चर झालं. इथं आपण कन्सिडर करू की हा इथं फिनॉल आहे, इथे हे आपला अमाइन ग्रुप आहे आणि आता इथे आपला इथॉक्सी ग्रुप होता. तर सायंटिस्टनी काय केलं की हे जे वेगवेगळे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला रिप्लेस केलं दुसऱ्या कंपाऊंडने किंवा दुसरे फंक्शनल ग्रुपनी. तर फॉर एक्झाम्पल हा फिनॉल आहे, हा फिनॉल ग्रुप आहे. ह्या फिनॉल ग्रुपला जर आपण रिप्लेस केलं दुसऱ्या एखाद्या फंक्शनल ग्रुपनी तर त्याची ॲक्टिव्हिटी काय होणार. हा जो इथं अल्कोहोल आहे, हा अल्कोहोलला आपण जर रिमूव्ह केलं, डिटॅच केलं तर त्याची ॲक्टिव्हिटी काय होणार, ती त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणार की डिक्रीज करणार. हा अमाइन आहे, हा कुठला आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी माहिती आहे आपल्याला की हा टर्शरी अमाइन आहे. तर हा अमाइनला आपण सेकंडरी केलं तर त्याची ॲक्टिव्हिटी काय होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर याला क्वाटर्नरी केलं आपण, म्हणजे इथे चौथा एक कंपाऊंड किंवा फंक्शनल ग्रुप ॲड केला तर त्याची ॲक्टिव्हिटी काय होणार, पॅरासिटामॉलची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. हा इथॉक्सी ग्रुप आहे, इथॉक्सी ग्रुपला आपण कुठला आणखीन एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच केल्यानंतर त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठला चेंज होतो का. तर अशा वेगवेगळ्या कंपाऊंडला अटॅच करून रिमूव्ह करून वेगवेगळे आपल्याला इफेक्ट मिळतं. ह्या सगळ्या इफेक्टचा स्टडी हा आपल्याला ह्या सारमध्ये होते. अगदी अशी एक सिम्पल प्रोसेस आहे. आता एक एक्झाम्पल बघूया की हा जो इथॉक्सी आहे, इथॉक्सी ग्रुपला जर आपण रिप्लेस केलं फिनॉलिक ग्रुपनी तर त्याची ॲक्टिव्हिटी काय होतं, तर हा जो पॅरासिटामॉल आहे हा टॉक्सिक होतो. माहिती आहे का, एवढी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे की ह्या एक सिम्पल इथॉक्सी ग्रुपला आपण फिनॉक्सी ग्रुपनी जर अटॅच केलं किंवा रिप्लेस केलं तर तो हा आपला पॅरासिटामॉल जो आपला बॉडी टेम्परेचर कमी करतो तो अतिशय टॉक्सिक होऊन जातो. ठीक आहे, सो हे इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. तर अशा एक सिम्पल वेनी आपण आपला सार बघितला आहे पॅरासिटामॉलचा. असाच सार आपण प्रत्येक ड्रगचा बघणार आहोत. मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये आलेल्या प्रत्येक ड्रगचा आपल्याला सार बघायचं आहे. सो थेरॉटिकली जर बघितलं तर मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये हे वेगवेगळे कंपाऊंड्स किंवा वेगवेगळे कंपोनंट्स अटॅच असतात. त्याच्यामध्ये आपण सिंथेसिस, स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप, रिसेप्शन, इंटरॅक्शन आणि ADME कन्सेप्ट बघतो. ADME वी न्यू इट स्टँड्स फॉर ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एलिमिनेशन. अशा वेगवेगळ्या कंपाऊंडचा स्टडी आपण इथे मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये करतो. ठीक आहे, मेडिसिनल केमिस्ट्री ऑल्सो यूज टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन ऑन कॉम्प्लेक्सिटीज अरायझिंग ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फंक्शनल मॉइटीज अँड द इफेक्ट ऑन द फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ द टार्गेट मॉलिक्यूल. म्हणजे काय होतं की एखादा जो मॉलिक्यूल आहे त्याचे आपण प्रत्येक कंपोनंटवरती आपण स्टडी करतो, त्याच्या फिजिओकेमिकल प्रॉपर्टीवरतीही आपण स्टडी करतो. स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप दॅट इज SAR इज रिसेंटली नेम्ड क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. आता हा काय आहे, जसं वेगवेगळे मॉडिफिकेशन होतं तसं SARमध्येही वेगवेगळ्या प्रकारचं मॉडिफिकेशन झालं आहे आणि याला आता नवीन नाव काय दिलं तर त्याला क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप दॅट इज QSAR हे त्याचं एक नवीन नाव आहे. डेव्हलपिंग अ न्यू ड्रग्स अँड टर्मायनिंग फॉर्म्युलेशन टू डिलिव्हर बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड. मीन्स काय की एवढं सगळं आपण जे
खटपटी केल्या जाते, एवढं सगळं मॉडिफिकेशन, एवढं सगळं चेंजेस करून काय आपल्याला बघायचं, तर एखादा मॉलिक्यूल जो आपला बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे, त्याची थेरॅप्युटिक ॲक्टिव्हिटी ही अगदी छान आहे आणि त्याचं टॉक्झिक लेवल ही कमी आहे, अशा प्रकारचं आपल्याला एक पर्टिक्युलर मॉलिक्यूल बघायचं आहे. सो दिस इज अ बेसिक इंट्रोडक्शन ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. एक अशा प्रकारे हे एक मेडिसिनल केमिस्ट्रीचं एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे. जर तुम्हाला आवडलेलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच सिम्पल भाषेमध्ये मेडिसिनल केमिस्ट्रीचा प्रत्येक टॉपिकला समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया एक अगदी अशा सिम्पल टॉपिकवरती. श्री स्वामी समर्थ.